बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वा प्रश्न बघू. याच्या आधीचा प्रश्न काय होता? आपल्याला अपूर्णांक दिला होता, त्याचा आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन करायचा होता. याच्यामध्ये उलट आहे, इथं आपल्याला दशांश अपूर्णांक दिलाय आणि त्याचा आपल्याला अपूर्णांक करायचा आहे, फ्रॅक्शन करायचे. मग याच्यामध्ये उलट करायचं विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा दशांश अपूर्णांक लिहून घ्यायचा. बघ काय 0.238 याचा आपल्याला फ्रॅक्शन करायचंय. मग काय करायचं? पॉइंट काढून संख्या लिहायची. पॉइंट काढून संख्या किती असेल? 238. काही अडचण आहे का? तुम्ही म्हणता शून्य का घेतलं नाही? इकडे डाव्या साईडला शून्याचा काही उपयोग असतो का? नसतो. आता पॉइंट काढलाय, पॉइंट काढण्यासाठी आपल्याला त्याची भरपाई करावी लागेल, त्याच्यावरले आपल्याला शून्य द्यावे लागतील ना. मग बघा पॉइंटच्या नंतर किती अंक आहेत? 1 2 3 तीन अंक आहेत पॉइंटच्या नंतर. मग काय करायचं? जेवढे अंक असतील तेवढे छेदामध्ये 1 वर शून्य द्यायचे. इथं जर पॉइंटच्या नंतर 2 अंक असतील तर छेदात 100 घेतलं असतं. इथं पॉइंटच्या नंतर 3 अंक आहेत, पण छेदात 1000 घ्यायचं. बघा छेदात 1 वर 3 शून्य, 1 2 3. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपला फ्रॅक्शन आला 238/1000. तसा काय ऑप्शन दिसतोय का? नाहीये. मग याला आपण रिड्यूस करू, संक्षिप्त रूप करू, काटाकाटी करू. बघा याला वरी समसंख्या आहे, खाली समसंख्या आहे, 2 ने भाग जाणार आहे. चला मग 2 ने भाग देऊ. बेक बे, बेक बे उरला 1, 92 18. आता खाली पण त्याच संख्येने भाग देऊ. बे पंचे 10, बे 00 बे 00 किती आलं? 119 छेद 500. बघा हा ऑप्शन पर्यायामध्ये दिसतोय का विद्यार्थी मित्रांनो? बघा 119 छेद 500 पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 1. बघा